हार्मोन संतुलित ठेवण्यासाठी आणि स्ट्रेस दूर करण्यासाठी 5 नैसर्गिक मार्ग. आपल्या शरीरातील बरेचसे आजार हे हार्मोनल चेंजेसमुळे होतात. तुम्हाला सतत थकवा येतो किंवा तुमचं वजन अचानक वाढलं आहे किंवा नेहमी तुमचे मूड स्विंग्स होत आहेत. या सगळ्यासाठी तुमचे हार्मोन्स रिस्पॉन्सिबल आहेत. तुमचे हार्मोन्स कदाचित कमी झालेले असू शकतात. दीर्घकाळाचा स्ट्रेस या सगळ्यासाठी कारणीभूत असू शकतो. परंतु तुम्ही तुमचं आरोग्य परत मिळवू शकता या 5 पद्धतीने. फर्स्ट स्टेप आहे रेग्युलर एक्सरसाइज म्हणजे रोज व्यायाम करणं. तुमच्या शरीरातील इन्शुलिन ज्याला फॅट स्टोरिंग हार्मोन म्हटलं जातं आणि कॉर्टिसॉल जो स्ट्रेस हार्मोन म्हणून ओळखला जातो तो कमी करण्यासाठी आणि त्यावर कंट्रोल करण्यासाठी रोज ॲटलिस्ट 30 मिनिटे योगा, डान्स किंवा वेट ट्रेनिंग यासारखी किंवा यापैकी कुठलीही ॲक्टिव्हिटी जी तुम्हाला ॲक्टिव्ह ठेवेल ती तुम्ही रोज करायला हवी. याने तुमचा मूड आणि एनर्जी ही बॅलन्स राहायला मदत होईल. त्याचबरोबर रोज एक्सरसाइज केल्यामुळे तुमचे हार्मोन्स तुम्हाला थँक्यू म्हणतील. स्टेप 2 आहे रोज आहारात हेल्दी फॅट घ्यायला हवे. तुमच्या टोटल कॅलरीजच्या ॲटलिस्ट 50 to 20% ह्या तुमच्या कॅलरीज हेल्दी फॅट म्हणून यायला हव्या. शेंगदाणे, बदाम यासारखे ड्राय फ्रुट्स असतील किंवा असे मासे ज्यामध्ये ओमेगा 3 मिळतं ते तुम्ही आहारात घ्यायला हवं. हार्मोन प्रोडक्शनसाठी फॅट खाणं हे खूप जास्त गरजेचं असतं. शरीराला योग्य पद्धतीनं काम करण्यासाठी फॅटची खूप गरज असते. स्टेप 3 आहे शुगर आणि रिफाईंड कार्ब बंद करा. रिफाईंड कार्ब म्हणजे असे कार्बोहायड्रेट्स ज्यामधून फायबर, व्हिटॅमिन, मिनरल्स काढून टाकण्याची प्रोसेस केलेली असते, ज्यामुळे बहुतेक वेळा सिंपल शुगर किंवा स्टार्च एवढंच त्या फूडमध्ये राहतं. एक्झाम्पलसाठी व्हाईट ब्रेड असेल, व्हाईट राईस असेल किंवा साखरेपासून बनवलेले कुठले स्नॅक्स असतील, हे सर्व रिफाईंड कार्ब आहेत. शुगर आणि रिफाईंड कार्ब्स हे दोन्हीही इन्शुलिन वाढवतात, ज्यामुळे तुम्हाला गोड खाण्याची किंवा नाईट क्रेव्हिंग्स होतात. त्यामुळे असे कार्ब आणि शुगर कम्प्लिटली अवॉइड करा. स्टेप 4 आहे स्ट्रेस मॅनेजमेंट. तुमच्या शरीरातील हाय कॉर्टिसॉल हार्मोन्स लेवल सर्व काही डिस्टर्ब करतात आणि तो कमी करण्यासाठी रोज 5 ते 10 मिनिटं मेडिटेशन आणि डीप ब्रिथिंग म्हणजेच ध्यान आणि दीर्घ श्वास या दोन्हीची प्रॅक्टिस रोज करायला हवी. त्याबरोबरच काही वेळ हा नेचरमध्ये घालवण्याचा प्रयत्न नक्की करा. तुमचं डेली सेम रुटीन यामधून थोडासा रेस्ट पण तुम्हाला तुमचं स्ट्रेस रिसेट करायला मदत करू शकतो. आणि स्टेप 5 आहे झोपेला प्राधान्य द्या. आपल्याला येणारी गाढ झोप ही शरीरातील ग्रोथ हार्मोन आणि कॉर्टिसॉल नियंत्रित करण्याचं काम करते. रोज ॲटलिस्ट 6 ते 8 तास झोप तुम्ही घ्यायला हवी. त्यामध्ये एक महत्त्वाची टिप म्हणजे झोपण्याच्या 2 तास आधी कुठलाही टीव्ही किंवा स्मार्टफोन यूज करणं बंद करून टाका. कारण या स्क्रीनमधून ज्या ब्लू लाईट इमिट्स होतात त्यामुळे तुमचे स्लीप पॅटर्न हा डिस्टर्ब होऊ शकतो. त्यामुळं तुमचा टीव्ही आणि स्मार्टफोनचा यूज हा रात्री कमी करा. आणि लक्षात ठेवा स्ट्रेस हा शत्रू नाहीये. तुम्ही तो कसा मॅनेज करता हे जास्त महत्त्वाचं आहे. या आठवड्यात एक टिपसह सुरुवात करा आणि कदाचित पहिल्या दिवशी स्नॅक म्हणून तुम्ही बदाम घ्या किंवा 5 मिनिटं ध्यान करण्याचा प्रयत्न करा. स्मॉल स्टेप्स बिग विन. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.